सर्वांना मान सन्मानाचा जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू। आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे की एक जगामधले जे काही 7 आश्चर्य आहेत तर त्या आश्चर्यामधलं एक आश्चर्य या ठिकाणी म्हणायला हरकत नाही। लोणार सरोवर, ज्याला लोणार तलाव पण म्हणतात, लोणार सरोवर पण म्हणतात। तर हे बघा, हा तलाव आहे, हा आजूबाजूला हा परिसर आहे आणि मी अगदी खाली उतरलेला आहे। खाली उतरल्यामुळं अगदी पाण्याच्या पातळीच्या जवळ आलेला आहे, पण हा खोलच गड्डा आहे, अगदी हा खोलच गड्डा आहे। तर एक इतिहास असा आहे की 5 लाख वर्षापूर्वी एक उल्कापातची टक्कर झाली आणि तो गोळा जमिनीवर कोसळला या ठिकाणी, आणि कोसळल्याच्या नंतर या ठिकाणी एक गड्डा, विशाल असा गड्डा तयार झाला, आणि गड्डा तयार होत असताना या ठिकाणी त्या गड्ड्यामध्ये पाणी तयार झालं। तर पाणी हे साधारण पाणी नाही, तर आश्चर्यकारक या पाण्याची ही कहाणी आहे। ह्याच्यामध्ये 2 स्वरूपाचे पाणी तयार झाले, एक खारं पाणी आणि एक गोड पाणी। तर आतापर्यंत वैज्ञानिकाला ह्याचा पत्ता लागला नाही की नेमकी परिपूर्ण माहिती अजून या ठिकाणची घेता आली नाही या ठिकाणी, कारण जो गड्डा झालेला आहे अर्थात पाणी तयार झालेलं आहे, तर याच्यामध्ये अशा प्रकारची एक वनस्पती आणि जीवजंतू मिळतात की जगामध्ये कुठंही कुठल्याही तलावामध्ये किंवा सरोवरमध्ये हे मिळत नाही आहेत, बघायला मिळत नाही। तसेच 5 लाख वर्षापूर्वी हा जो गड्डा तयार झालेला आहे आणि या जमिनीच्या खाली जो काही उल्कापाताचा तुकडा आहे, म्हणजेच एक चुंबकीय शक्ती तयार झालेली आहे, तर ती शक्ती या ठिकाणी कोणतंही कंपास किंवा होका यंत्राला काम करता येत नाही, कारण ती चुंबकीय क्षेत्रे त्याला कन्फ्यूज करते। म्हणून हे एक नवीन या ठिकाणचं आश्चर्य आहे। तसेच या आजूबाजूला हे बघा, हे दिसतात तर एक 27 प्राचीन अशी मंदिरे दिसतात, प्राचीन अशी 27 ही मंदिरे आहेत। तर या 27 मंदिरापैकी एका मंदिरामध्ये एक छानसा पाण्याचा झरा वाहतोय, ते एक रहस्यमय आहे। आणि हे होत असताना जर तुम्ही हे बघितलं नसेल तर जरूर याला भेट द्या, कारण हे ठिकाण बुलढाण्यापासून लोणार जे सरोवर म्हणतो आपण, तर जवळपास 100 किलोमीटर अंतरावर हे आहे। जर आले असाल, भेट दिली असेल तर नक्की जरूर कमेंट करा, आणि नसाल आले